ओके, इथे आपण कन्सेप्ट पाहत होतो. मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी फर्स्ट एंट्री मध्ये 7 डिटेल्स आहेत. डिटेल दिलेले तुम्हाला, त्या रिलेटेड प्रोप्रायटरची पर्सनल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, बरोबर आहे. तर ती पर्सनल इन्फॉर्मेशन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अकाउंटिंग मध्ये घ्यायची आहे. आणि ती पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही जर प्रॉपरली घेतलात तर तुम्हाला ऍक्युरेसी या ठिकाणी मेंटेन होते. जर Mr. Vinod starts Sriram Trading Company with cash rupees 5 lakh as on 1st April 2021 and provide personal information. त्यांनी त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती डिटेल सुद्धा आपल्याला विचारात घ्यावी लागेल. F6 रिसिप्ट मध्ये या ठिकाणी एंट्री होते. डेट या ठिकाणी 1 एप्रिलच असते बाय डिफॉल्ट कंपनी तयार केल्यानंतर. त्याच्यामुळे कन्फ्युजन वाटत असेल तर परत F2 प्रेस करा. तेव्हा 1 एप्रिल या ठिकाणी डेट तुम्हाला घ्यायचे. 1 एप्रिल 21 एंटर. ओके, त्यानंतर एंट्री करतोय कॅपिटल अकाउंटला या ठिकाणी घ्यायचंय. इथे कॅपिटल लेजर तयार केलं, तिथे रक्कम टाकायची नाही लगेच. रक्कम टाकायची आहे तर तुम्हाला सगळ्याची टोटल करून रक्कम टाकावी लागेल. त्याऐवजी ते 1 रुपया टाकून एंटर प्रेस केला. डेबिट कॅश, कॅश आहे 5 लाख, कॅश 5 लाख घेतली. त्यानंतर परत डी प्रेस करून एंटर केला. डेबिट. तुम्हाला लक्षात राहू द्या, डी आर असं टाईप करत बसायची गरज नाहीये. डी आर टाईप करत बसायची गरज नाहीये. फक्त डी प्रेस केला तर या ठिकाणी एंटर केला, ऑटोमॅटिक डेबिट घेतला जातं. त्यानंतर रिलेटेड प्रोप्रायटरचा ऑलरेडी बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे. बा आज रोजीला तुमच्या प्रत्येकाच्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहेच, पण तुमच्या नावाने बिझनेस आहे का? नाहीये. पण इन केस ज्यावेळेस तुम्ही बिझनेस चालू कराल, बिझनेस चालू केल्यानंतर सपोज तुम्ही आज आणि हा बिझनेस तुम्ही चालू करताय, तर तुमचं ऑलरेडी अगोदरच सेव्हिंग अकाउंट आहे. मग त्या सेव्हिंग अकाउंट मध्ये काही ना काही बॅलन्स शिल्लक आहे ना. मग ते जी काही रक्कम आज तुमचा बिझनेस स्टार्ट होतोय, तर आजच्या तारखेमध्ये तुमच्या जितके सेव्हिंग अकाउंट असतील ते प्रत्येक सेव्हिंग अकाउंट तुम्हाला इथे कॅपिटलाइज करायचे. ते कॅपिटलाइज करत असताना एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे की त्या प्रत्येक खात्याचं सुरुवातीचं आजचं जे ओपनिंग बॅलन्स आहे, ते ओपनिंग बॅलन्सची रक्कम इथे घ्यायची. तिथे यस बी आय एस ए सेव्हिंग अकाउंट, पण रिअल मध्ये टाकताना SBI या ठिकाणी जे काय अकाउंट नंबर असेल पूर्ण टाका, तर शेवटचे 4 डिजिट 6 डिजिट या ठिकाणी टाकून अकाउंट तयार करा. इथे एक डेमो दाखवते मी. त्यानंतर बँक अकाउंट ग्रुप असेल, इथे आता थोडे डिटेल्स बघूयात आपण. सपोज इथं बँक आहे, बँकेचा जो काही पूर्ण अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर या ठिकाणी इथं तुम्हाला सेट करायचा आहे. बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला सेट करायचा आहे. जस्ट एक्झाम्पल मध्ये इथे बँक अकाउंट नंबर आपण मेन्शन करूयात. 6237778165 सो पूर्ण बँक अकाउंट नंबर या ठिकाणी जो काही तुमचा असेल तो इथे सेट करायचा आहे. एंटर प्रेस केला. IFSC कोड विचारला असतो. तुमच्या पासबुक वरती IFSC कोड असतो, चेकबुक वरती IFSC कोड असतो. SBIN002062. लक्षात ठेवायचंय, हा 11 डिजिट असतो. IFSC कोड हा 11 डिजिट या ठिकाणी असतो. एंटर. स्विफ्ट कोड. जर या ठिकाणी तुम्हाला भारताच्या बाहेर पेमेंट पाठवायचंय तर या ठिकाणी तुम्हाला स्विफ्ट कोड शिवाय या ठिकाणी पैसा ट्रान्सफर होऊ शकत नाहीये, तो तिथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. एंटर प्रेस केला. लायसन कॉपी मध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे बँक अकाउंट ओपन करू शकता ते पूर्ण बँक अकाउंट तुम्हाला दिसत आहे. ओके, मग इथे आपण टाकतोय स्टेट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया ही बहरीन मध्ये पण आहे. आपल्याला या ठिकाणी कुठे घ्यायचंय? इंडियाचं ऑप्शन सिलेक्ट करायचंय. ब्रांच जी असेल ती सपोज MIDC, या पद्धतीने तुम्ही अकाउंट डिटेल्स या ठिकाणी सेट करू शकता. अकाउंट डिटेल्स सेट करण्याची कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. ओके, आणि प्रत्येक अकाउंटला एक आयडेंटिफिकेशन सेपरेट अकाउंट नंबर असेल. ज्या त्या बँकेचे IFSC कोड चेंज असतील, बँकेच्या ब्रांचेस नुसार IFSC कोड चेंज असतील.
जी काही बँक आहे ती बँक या ठिकाणी विचारात घ्यायचे, जी काही ब्रँच असेल ती ब्रँच या ठिकाणी घ्यायचे. या पद्धतीने तुम्हाला खातं तयार करायचं आहे. लक्षात आलंय? तर इथे एक कन्सेप्ट आहे, या कंपनीमध्ये जीएसटीचा ऑप्शन कसा येस ठेवला होता, इन्व्हेंटरीचा ऑप्शन येस ठेवला होता, पुढे अडचण, त्यामुळे इन्व्हेंटरी ऑप्शन नो केला, जीएसटी ऑप्शन नो केला आणि खातं सेव्ह केलं. ओके, इथे सेव्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे जो जीएसटी म्हणून डिटेल दिसत होती ते आता दिसणार. कंट्रोल ए सेव्ह, एंटर प्रेस करत येतो, परत इथे डी प्रेस करून एंटर प्रेस केला. एसबीआय सेव्हिंग अकाउंट, एसबीआय सेव्हिंग अकाउंट मध्ये आपण बघितलं तर 1 एप्रिल 2021 ला बिझनेस चालू केला होता. तर 1 एप्रिल 2021 ला एसबीआयच्या सेव्हिंग अकाउंटचं पासबुक आपण काढून बघितलं किंवा स्टेटमेंट घेऊन बघितलं, नेट बँकिंगला लॉग इन करून चेक केला, कुठूनही तुम्हाला या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी दिसेल. तर ते ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी 47,350 रुपये, 47,350 ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी आपण टाकून दिला. इथे चेक आले कसे आले वगैरे या ठिकाणी येत आहे, त्याचा स्पेस द्यायचा, अदर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कारण तो ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी येतोय ऑलरेडी बँकेत असलेलं. ते परत डी प्रेस करून एंटर प्रेस केला. पुढे त्यांचा मोबाईल आहे, ते मोबाईल फिक्स्ड ॲसेट सेव्ह, मोबाईलची व्हॅल्यू आहे 22,000. ओके, म्हणजे तुम्ही ज्या प्रोप्रायटरशिपची अकाउंटिंग करताय तर त्यांना त्यांचा मोबाईल कोणता आहे, किती रुपयाचा आहे, त्याची डिटेल्स तुम्हाला घ्यायचे. त्यांच्याकडे काही टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, कॉम्प्युटर असेल, ऑलरेडी त्यांच्याकडे काही प्लॉट असेल, त्यांच्याकडे ऍग्री लँड असेल, ते त्यांच्या नावाने जे काही ऍसेट्स आहेत त्या पूर्ण ऍसेटची इन्फॉर्मेशन या ठिकाणी घ्यायचे आणि ते ऍसेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला कॅपिटलाइज करायचे. ते डी प्रेस केलं, परत या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं त्याचा पारसी रोडला एक प्लॉट आहे, ऍग्री लँड आहे आणि त्याचे हाऊस बिल्डिंग आहे. आणि ते आपण एक्सप्लेन केलं, पारसी रोड प्लॉट फिक्स्ड ॲसेट, रक्कम आहे 2,00,000 रुपये. परत डेबिट प्रेस केला, पुढे आहे ऍग्री लँड, ऍग्री लँड तिथं आग्रा लँड झाले ते ऍग्री लँड करा. फिक्स्ड ॲसेट रक्कम आहे 1,87,000. परत या ठिकाणी आपण डेबिट घेतलं इथे, हाऊस बिल्डिंग आहे, हाऊस बिल्डिंग, व्यापार सांगतो माझं एक घर आहे म्हणतो, तर घर आणि घर नावानं खातं तयार करणार का? मग तुम्हाला आमचा जुना वाडा आहे म्हणतो, वाडा म्हणून टाकायचं का? ठीक आहे, आपल्याला जे व्यवस्थित नाव दिसेल त्या पद्धतीने टाकायचंय. त्या ठिकाणी हाऊस बिल्डिंग 10,50,000. त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आली, पूर्ण इन्फॉर्मेशन आल्यानंतर आता तुम्ही ते बघू शकता, डेबिट मध्ये रक्कम राहिले 20,06,350 रुपये. तर तुम्हाला एरो कीचा वापर करत या ठिकाणी यायचंय कॅपिटल वरती आणि कॅपिटलला इथं रक्कम टाकून द्यायची 20,06,350. ओके, नॅरेशन टाकून द्यायचंय, स्टार्ट बिझनेस विथ कॅश अँड पर्सनल ऍसेट कॅपिटलाइज. स्टार्ट बिझनेस विथ कॅश अँड प्रोप्रायटर्स पर्सनल ऍसेट कॅपिटलाइज. त्याचे जे काही पर्सनल ऍसेट आहेत त्या सुद्धा आपण कॅपिटलाइज केलं. एंटर ऍक्सेप्ट. लक्षात आलेली एंट्री. त्यानंतर बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे, तर एचडीएफसी करंट अकाउंट आहे. एचडीएफसीचं करंट अकाउंट या ठिकाणी जे आहे तर त्या अकाउंट या ठिकाणी आपण जे मेन्शन आपण करायचं आहे. मी ते F4 मध्ये या ठिकाणी एंट्री करायचे. F2 प्रेस केला, डेट आहे 1 मे 1.5 टाकला, 1 मे डेट दिसेल, कॅश क्रेडिट होते 4,00,000 रुपये. एंटर एंटर. तिथे अकाउंट तयार करून घ्यावं लागेल, एचडीएफसी ग्रुप असेल, बँक अकाउंट सेम तुमच्याकडे डिटेल्स या ठिकाणी घ्यायचे, अकाउंटची IFSC कोडची आणि ती सेव्ह करून द्यायची. एंटर. ज्या ज्या वेळेस आपण बँकेचं खातं डेबिट किंवा क्रेडिट करतो त्या त्या वेळेस ही बँक अलोकेशन नावाची स्क्रीन येते. तर त्याच्यामध्ये
ज्यावेळेस तुम्ही कॅश सिलेक्ट कराल तर बँकेमध्ये कॅश जमा करायला जाते वेळेस तुम्हाला स्लिप भरावी लागते. त्याच्यात स्पष्ट उल्लेख असतो या ठिकाणी 50 पैशाचे किती नोट आहेत, 25 पैशाचे किती नोट आहेत, असतो ना, सगळेच असतात त्या ठिकाणी. बा इथे 2000, 1000, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2, 1 आणि ऑर्डर मध्ये येतात ते 50 पैसे वगैरेचे ते कॉइन असतील. त्या पद्धतीने ते तुम्हाला डिटेल्स सेट करता येते. लक्षात आले. जर तुम्हाला टॅली मधून डिपॉझिट स्लिप प्रिंट काढायची असेल तर तुम्ही ते मेन्शन करा, अदरवाईज काही गरज नाहीये. इथे कंट्रोल ए प्रेस केला, कंट्रोल ए प्रेस केला. नॅरेशन बिंग ओपन अ करंट अकाउंट, एंटर, ऍक्सेप्ट. लक्षात आली एंट्री. काही डाऊट, काही अडचण? ओके. त्यानंतर ऍग्री एक्सपेन्सेस झालेले 31 मे ला F2 प्रेस केला, 31 मे 31/5 टाकून एंटर प्रेस केला, डेट आली, F5 पेमेंट मध्ये एंट्री होईल. ऍग्री एक्सपेन्सेस डेबिट टू कसे दिलेले, कॅश दिलेले नाही, चेक म्हणून. पण आता तुम्हाला कन्फर्म करावं लागेल की आपल्याकडे 2 बँक असल्यामुळे ते कोणत्या बँक खात्यात नाहीये. तिथे आपण ऍग्री एक्सपेन्सेस या ठिकाणी घेतला, ऍग्री एक्सपेन्सेस कॅपिटल अकाउंट सेव्ह केलाय. रक्कम या ठिकाणी आहे 25,000 रुपये, एंटर. इथे क्रेडिट मध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की आपल्याकडे 2 बँक अकाउंट आहेत. किती बँक अकाउंट आहेत? 2 बँक अकाउंट आहेत, HDFC चा आणि सेव्हिंग. मग आपल्याला कन्फर्म करावं लागेल की कुठल्या बँकेतनं पेमेंट दिले ती बँक. तर SBI मधनं पेमेंट दिलेलं आहे, तुम्हाला इन ब्रॅकेट मध्ये सांगितलेलं आहे SBI तिथे. ओके. त्याला एंटर प्रेस केला तर इथे चेक म्हणून ऑप्शन येतो, एंटर रक्कम, एंटर. इथे इन्स्ट्रुमेंट नंबर म्हणून येतो, चेक नंबर, RTGS नंबर, DD नंबर जो काही तुम्ही दिलेला आहे त्याचे नंबर इथे टाकायचे आहेत. पण या प्रॉब्लेम मध्ये आपण ती कन्सेप्ट विचारात घेतलेली नाहीये, त्याच्यामुळे इथे कंट्रोल ए प्रेस करतोय. पण आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये मात्र या ठिकाणी कन्सेप्ट येणार आहे, चेक, DD नंबर, RTGS नंबर वगैरे सगळे दिले जातील, ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचे. नॅरेशन टाकलात, एंटर, सेव्ह. लक्षात आलंय. त्यानंतर या ठिकाणी पुढे काय, परचेस झालेले F9 परचेस व्हाउचर या ठिकाणी आपण सिलेक्ट केला. किती तारखेला परचेस झालेले? 1 जूनला, 1 जून. इथे कंट्रोल एच प्रेस केला, ऍज अ व्हाउचर फॉर्मॅट घेतला. जो काही बिल नंबर असेल तो बिल नंबर इथे मेन्शन करायचा आहे, सप्लायर कडून आलेला. इंटर प्रेस केला, एंट्री काय होते, त्याच्यामध्ये कॅश डिस्काउंट पण आहे. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अशी एंट्री होते. बरोबर आहे. इथे क्रेडिट होणार अकाउंट विचार चाललाय, कॅश क्रेडिट होते, कॅशचा अकाउंट घेतले. एक्स्ट्राच्या स्कीमला कंट्रोल ए केला आपण. पुढे या ठिकाणी रक्कम 10,000 रुपयाची परचेस आहे, तर कॅश मात्र 10,000 रुपये दिली गेली का? नाही. 10% डिस्काउंट लेस करून 9,000 रुपये इथे घेतले, एंटर. त्यानंतर डेबिट विचारता तर परचेसचा अकाउंट, इथे परचेस अकाउंट या ठिकाणी आपण घेतला, पण परचेसला टाकायचे 10,000 रुपये. परचेसला टाकायचे 10,000. एंटर प्रेस केला, इथं परत क्रेडिट होणार अकाउंट जाता. इथे आपण तयार केलं डिस्काउंट रिसिव्ड नावाचं या ठिकाणी अकाउंट तयार केला. तर डिस्काउंट रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम. ओके. एक वेळा इथे इन्कम इन ब्रॅकेट इनडायरेक्ट असं दिसतंय, तेही घेतला तरी सेमच ग्रुप तयार सिलेक्ट होतो आणि त्याचे टोपन नाव आहे. कंट्रोल ए, सेव्ह. एंट्री लक्षात आलेली आहे. आम्हाला पाहिजे असतं आधीच डेबिट होणारे अकाउंट नंतर क्रेडिट होणारे, पण व्हाउचर मध्ये जे विचारलं ते मग जे झालं त्या ठिकाणी आधी क्रेडिट विचारलं तर आणखीन एक क्रेडिट अकाउंट लगेच पाहिजे असतं, तेही नाही येत. येतं का? नाही. म्हणजे इथे या ठिकाणी परचेसचे जे डेबिट आहे त्याला या ठिकाणी बाय डिफॉल्ट या ठिकाणी डेबिट आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाहीये. लक्षात आली एंट्री? काही डाऊट, काही अडचण, काही क्वेश्चन? ओके. सॉरी, इथे परत गडबड आहे. आपण रक्कमेचा विचार केला, किमतीचा विचार नाही केला. टोटल 5 बॉक्स घेतलेले, 5 बॉक्स घेतलेले तर त्याची रक्कम किती होते? 50,000 रुपये होते. 50,000 वर 10% डिस्काउंट लेस केला तर ती रक्कम होते 45,000. नंतर परचेसला जातील 50,000, इथे डिस्काउंट, डिस्काउंट मध्ये येईल 5,000 रुपये. लक्षात आले? ओके. इथे ठिकाणी आपण नॅरेशन टाकून सेव्ह केला. नेक्स्ट पुढे एंट्री काय आहे? सेल झालेले, सेल मध्ये सुद्धा या ठिकाणी डिस्काउंट आहे. F8 प्रेस केला,
सेलची डेट किती आहे? 1 जुलै. 1 जुलै या ठिकाणी डेट घेतली. कंट्रोल एच प्रेस केला. ऍज अ वाउचर बिल नंबर 1 डेबिट होणार आहे बँक HDFC बँक. सेव्ह केला. आता बघायचं आहे तर किती बॉक्स विकलेले आहेत? 4 बॉक्स विकलेले आहेत 20,000 रुपयांनी. मग या ठिकाणी त्याची रक्कम होते 80,000 रुपये. 80,000 वर 10% डिस्काउंट आहे. डिस्काउंट लेस झाल्यानंतर रक्कम किती राहिली? 72,000 रुपये. 72,000 इथे घेतला. इथे चेक वगैरे डीडी डिटेल आपल्याला काही भेटलेली नाहीये, त्याच्यामुळे इथे काही टाकत नाही होत आपण. त्यानंतर क्रेडिट होणाऱ्या ठिकाणी सेल्स अकाउंट. सेल्सचा ग्रुप काय असेल? सेल्स अकाउंट. कंट्रोल ए सेव्ह. इथे येईल 80,000 रुपये. एंटर. परत डेबिट. आता डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे इन्कम आहे ओळखण्यासाठी म्हणून रिसिव्ड टाकला आपण. नाही तर आपल्या डोक्यात आम्हाला पैसेच मिळाले नाही तर रिसिव्ड कसं काय टाकला? पैसे मिळाले पण वस्तूची किंमत होऊन कमी होऊन डिस्काउंट भेटलेले होतं. आपण पेमेंट द्यायचे होते तेवढे दिले नाहीत. आता इथं आपल्याला पेमेंट 80,000 यायला पाहिजे होतं पण आले किती? 72,000. 8,000 रुपयांनी वस्तूची किंमत कमी केली आहे का? तर नाही, आपण डिस्काउंट दिलेलं आहे त्याच्यामुळे ते डिस्काउंट पेड. ओके. इथे एक्सपेन्सेस टाकला. एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्ट. एंटर. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट होईल. कंट्रोल एस सेव्ह. नॅरेशन ऍक्सेप्ट. आली इंटलेक्शन. नेक्स्ट. त्यानंतर या ठिकाणी पुढचं ट्रान्झॅक्शन काय आहे? परचेसचे आहे ट्रेड डिस्काउंट आहे. F9 परचेस प्रेस केला. इथे कंट्रोल एच ऍज अ वाउचर. डेट किती आहे? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट डेट घेतली. जो काही बिल नंबर असेल तो बिल नंबर मेन्शन केला. इथे क्रेडिट काय होत आहे? पार्टी टाटा कंपनी. इथे क्रिएट वर जाऊनच तुम्हाला खातं तयार करावं लागतं असं काही नाहीये. तुम्ही इथे Alt+C प्रेस केला तर शॉर्टकटली खातं तयार करता येतं. टाटा कंपनी सनरी क्रेडिटार्स. ओके. कंट्रोल ए सेव्ह. कंट्रोल ए सेव्ह. हा एक्सेस स्क्रीन आलेला तिला. हा एक्स्ट्राच्या जे स्क्रीन येत आहेत त्याच्यातही आपल्याला इन्फॉर्मेशन सेट करायची आहे. पण आपल्याला सतत फोकस आपण त्याच्यावर ठेवलेलं नाही. आपण फोकस आपलं रेकॉर्डिंग वाउचर मध्ये फ्रिक्वेंसी करणं. नेक्स्ट स्टेप मध्ये एकेका प्रॉब्लेम मध्ये एक कन्सेप्ट आपल्या वाढत जातील त्यावेळेस आपण त्या कन्सेप्ट लक्षात येतील. तेव्हा किती प्रोडक्ट परचेस केलेले आहेत? 100 प्रोडक्ट परचेस केले. 10,000 रुपयाला एक. तर मग किती रुपये झाली किंमत? 10 लाख. बरोबर आहे. पण त्यावरती ट्रेड डिस्काउंट आहे 10%. रक्कम किती झाली? 9 लाख रुपये. इथे थोडं आपण लक्ष देतो आता. या ठिकाणी मेथड ऑफ ऍडजस्टमेंट जो काही ऑप्शन आलेला आहे, हा मेथड ऑफ ऍडजस्टमेंटला तुम्ही जर प्रॉपर युज केला तरच तुमच्या उधारी याद्या मेंटेन होतात, अदरवाईज उधारी याद्या मेंटेन होत नाही. ओके. सध्याला आपल्याला जेवढं गरजेचं आहे वाउचर मध्ये तेवढं सांगतोय. नवीन परचेस झाली उधारीवर ऑन क्रेडिटवर नवीन परचेस झाली की न्यू रेफरन्स ऑप्शन घ्यायचा. मग ती गुड्स परचेस असेल, असेट परचेस असेल ना एक्सपेन्सेस परचेस असेल ऑन क्रेडिट वरती आणि ऑन क्रेडिट वरती सेल झालेली असेल तर त्यासाठी न्यू रेफरन्स ऑप्शन घ्यायचा. ओके. परचेस रिटर्न झाली, सेल्स रिटर्न झाली, उधारीचे पैसे दिले किंवा घेतले की अगेन्स्ट रेफरन्स वापरायचा. दोनच ऑप्शन लक्षात ठेवा, बाकीचे लक्षात ठेवायची गरज नाही सध्या. ओके. न्यू रेफरन्सला ठेवला. इथे बिल नंबर जो येतो तो ऑटोमॅटिक येतो नेम मध्ये. आपण बरेच जण कन्फ्युज होतो, नेम विचारला नंबर यायला आपण परत पार्टीचं नाव टाकतो. नाही टाकायचं. या बिलवाय त्याच्या स्क्रीन मध्ये नेम म्हणजे बिल नेम आहे. बिल नेम. बिलाचं नेम या ठिकाणी प्रत्येक बिलाचं एक सेपरेट आयडेंटिफिकेशन असतं. कशानुसार? बिल नंबर नुसार. तर तो बिल नंबर इथे टाकायचा आहे. ओके. कंट्रोल ए. परचेस. नॅरेशन मध्ये मेन्शन केलं. एंट्री सेव्ह केली. लक्षात आली एंट्री. नेक्स्ट आहे सेलची एंट्री. F2 प्रेस केला. 31 ऑगस्टला एंट्री. 31 ऑगस्ट F8 सेल. कंट्रोल एच चा वापर करून याचा वाउचर ऑप्शन घेतला. बिल नंबर 2 कुणाला सेल झालेली आहे? इना कंपनी. इना कंपनी सनरी डेटा. कंट्रोल एच सेल. कंट्रोल एच सेल. ओके. या ठिकाणी आपण पाहतोय रक्कम विचारतोय. या ठिकाणी 92 बॉक्स विकलेले आहेत. रेट आहे 20,000 रुपये. तर 92 बॉक्सचे 20,000 रुपये किती होतात?
कन्फ्युजन होतं ते सरळ इथे या ठिकाणी काय करायचंय, कंट्रोल एन प्रेस करायचंय, कॅल्क्युलेटर चालू होतं खाली. खालती कॅल्क्युलेटर चालू झाला तर किती 92 इंटू 20,000 एंटर केला, 18,40,000 रुपये या ठिकाणी आले. बरोबर आहे. मग 18,40,000 आहे, तर 18,40,000 रुपयावरती परत डिस्काउंट किती आहे, 10% आहे. मी ते 18,40,000 गुणिले 10 भागिले 100 केला की 10% अमाऊंट आली 1,84,000. मग ते 18,40,000 रुपये मधनं मायनस केला 1,84,000 रुपये, या ठिकाणी रक्कम आली 16,56,000 रुपये. आपण इथे रक्कम किती घ्यायची, 16,56,000 रुपये. 16,56,000 रुपये. एंटर. न्यू रेफरन्स ऑप्शन येतो, सेल्स अकाउंट, नॅरेशन दिला, सेव्ह. लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट त्यानंतर परत पुढे एंट्री या ठिकाणी आहे, काय झालेले, रिटर्न झालेले आहे. इथे रिटर्न Alt F6 क्रेडिट नोट मध्ये. बरोबर आहे. मग डेट प्रेस केली, F2 प्रेस करून 2 सप्टेंबर. क्रेडिट काय होणार आहे, ज्या पार्टीकडून वस्तू परत आल्या ती पार्टी क्रेडिट होणार आहे. टीना कंपनी. टीना कंपनी घेतला, रक्कम किती बॉक्स परत आलेले, 5 बॉक्स परत आलेले. मग 5 बॉक्स परत आले तर इथेही तुम्हाला लक्षात यायचं आहे, ट्रेड डिस्काउंट इथून पण मायनस करूनच यायचं आहे. जेथे वेळेस जो रेट दिला होता त्याच रेटला परत घ्यायचा आहे. मी त्या ठिकाणी परत कंट्रोल एन प्रेस केला, कॅल्क्युलेटर चालू झालेले, 5 इंटू 20,000 ही रक्कम केली की रक्कम येते 1,00,000 रुपये. याच्यावरती 10% डिस्काउंट आहे, तर 1,00,000 मधून 10% डिस्काउंट लेस केला तर रक्कम किती राहते, 90,000 रुपये. आली लक्षात. इथे 90,000 रुपये या ठिकाणी टाकले. अगेन्स्ट रेफरन्स. परचेस रिटर्नच्या वेळेस काय येणार आहे, अगेन्स्ट रेफरन्स. सेल्स रिटर्नच्या वेळेस काय येणार आहे, अगेन्स्ट रेफरन्स. पैसे दिल्यानंतर अगेन्स्ट रेफरन्स. पैसे येत असतील अगेन्स्ट रेफरन्स. कुणाचे, उधारीवर खरेदी केले आपण, त्या पार्टीची उधारी देतोय त्यावेळेस अगेन्स्ट रेफरन्स. उधारीवर विक्री केले, कस्टमर कडून उधारीचे पैसे येत आहेत त्यावेळेस अगेन्स्ट रेफरन्स. इंटर इंटर. डेबिट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न ग्रुप असेल, सेल्स अकाउंट, कंट्रोल एस सेव्ह केला, नॅरेशन टाकून एंट्री सेव्ह केली. लक्षात आली. नेक्स्ट पुढे या ठिकाणी परचेस रिटर्न झालेले आहे, Alt F5 प्रेस केला, परचेस रिटर्न. F2 प्रेस करून जी काही डेट असेल ती डेट या ठिकाणी आपण सेव्ह केली, 1 ऑक्टोबर. वस्तू परत केले टाटा कंपनीला, टाटा कंपनी. इथे एक्सेस ची डिटेल या ठिकाणी सेव्ह केली. डेबिट रक्कम, तर इथे 3 बॉक्स परत केलेले, 10,000 रुपयांनी एक बॉक्स होता तो 3 बॉक्स 30,000 रुपये झाले. तर 10% डिस्काउंट लेस केला तर ते झाले 27,000 रुपये. आफ्टर डेट डिस्काउंट लेस 27,000 रुपये, म्हणजे 27,000 रुपये परचेस रिटर्न झाली. ते सुद्धा अगेन्स्ट रेफरन्स यूज होईल. ऑटोमॅटिक येतो अगेन्स्ट रेफरन्स वगैरे, न्यू रेफरन्स. इथे क्रेडिट होईल परचेस रिटर्न. परचेस रिटर्न. परचेस रिटर्नचा ग्रुप असेल, परचेस अकाउंट, सेव्ह, नॅरेशन दिला, ऍक्सेप्ट. आलं लक्षात. नेक्स्ट त्यानंतर पुढे एंट्री काय आहे, फर्निचर परचेस केलेलं आहे. बरोबर आहे. कशी परचेस झालेली आहे, चेकनी. F5 पेमेंट, F2 प्रेस केला, डेट आहे फर्निचर परचेस केलेली 31 ऑक्टोबर. फर्निचरचं खातं तयार करावं लागेल, फर्निचर. फर्निचरचा ग्रुप फिक्स आहे, सेव्ह. फर्निचर परचेस केलं होतं 20,000चा, पण त्याचे फिटिंग चार्जेस दिलेले 2,000 रुपये, म्हणजे फर्निचर कितीला पडलं आपल्याला, 22,000 रुपयाला. बँक, तर HDFC बँक या ठिकाणी घ्यायचं. HDFC बँक. आपल्याला एखाद्या खात्यात चेंजेस करायचे, त्या खात्यावर कंट्रोल एंटर प्रेस करून आपण घेऊ शकतो. आपण HDFC बँकेसाठी काय केलं, ओळखी याच्यासाठी HDFC ला अलाइट मध्ये 0 टाईप करून एंटर केलं. काय केलं, 0 टाईप करून एंटर केलं, कंट्रोल एस सेव्ह केला. ओके. त्याचा अलाइटचा वापर काय होतो वगैरे कोणीतरी प्रश्न विचारला होता तुमच्या बॅचमध्ये, त्याची कशी बरं. आता एंट्री सेव्ह न करता मी बँक येतोय तुम्हाला समजावं यासाठी. परत वाउचर मध्ये आलोय, त्या ठिकाणी फर्निचर टाईप करावं लागलं, फर्निचर सिलेक्ट केला, 22,000 रुपये या ठिकाणी रक्कम आली. एंटर प्रेस केला, एंटर प्रेस केला, इथे 0 टाईप करून एंटर प्रेस केला, सिलेक्ट कोणता अकाउंट झालं, म्हणजे नेम म्हणजे आलायचं नेम आहे, तुम्ही आलायचा वापर या पद्धतीने करू शकता.
इंटर डिटेल्स नाहीये, त्यामुळे एंट्री सेव्ह केली. नेक्स्ट पुढे काय, पुढे परचेस झालेले F9 परचेस मध्ये या ठिकाणी आपण केलंय कंट्रोल H ऍज अ वाउचर. जे काही बिल नंबर असेल तो बिल नंबर या ठिकाणी सेट केला. क्रेडिट परचेस केलेली रक्कम कशी दिलेली आहे, चेकनी HDFC. तिथे रक्कम किती घ्यायची ते बघायचंय. आपण किती बॉक्स परचेस केलेले, 10 बॉक्स. 10 बॉक्सचे 10,000 रुपयांनी किती रुपये झाले, 1,00,000 रुपये झाले. त्याच्यावरती 10% ट्रेड डिस्काउंट होता. ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतर रक्कम किती झाली, 90,000 रुपये झाले. त्या 90,000 रुपयावर 2% कॅश डिस्काउंट, म्हणजे ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतरच्या रकमेवर कॅश डिस्काउंट होतं. मग 90,000 वर 2% कॅश डिस्काउंट किती आला, 18,000 रुपये. 90 मधून 18,000 लेस केलं तर राहिले किती, सॉरी 1,800 रुपये येतं. सॉरी 2% रक्कम आहे, मी डायरेक्ट 20% घेतली. 1,800 रुपये. मग 1,800 रुपये लेस केलात 90,000 मधून आले किती, 88,200. परचेस अकाउंट इथे मात्र रक्कम किती येणार आहे, 88,200. आलं का, इथे रक्कम किती येणार, 90,000 रुपये. आणि इथे डिस्काउंट काय होतं आपल्याला, मी तो डिस्काउंट रिसीव्ह. आली एंट्री लक्षात. नेक्स्ट त्यानंतर सेल झालेले, त्या सेल मध्ये फक्त कॅश डिस्काउंट आहे. F8 सेल कंट्रोल H ऍज अ वाउचर. बिल नंबर टाकून दिला. डेट काय आहे, 2 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबर. पेमेंट कसं आलेलं आहे, कॅश मध्ये आलेलं आहे. कॅश किती बॉक्स विकले, 8, म्हणजे 1,60,000 रुपये झाले. त्यावरती ट्रेड डिस्काउंट आहे किती आहे, 5%. मग किती रक्कम झाली ती, 8,000 रुपये. इथे बँकेत किती आले, सॉरी कॅश किती आली, 1,52,000. सेल्स 1,60,000 आणि डिस्काउंट पेड 8,000. आली इंट्रोडक्शन, एक्सेप्ट. नेक्स्ट पुढे या ठिकाणी काय, स्टेशनरी परचेस केलेले आहे कॅश मध्ये. F5 पेमेंट, F2 प्रेस केला. डेट किती आहे, 1 डिसेंबर. आरसी स्टेशनरी, स्टेशनरी असेल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कंट्रोल ए सेव. किती रुपयाची स्टेशनरी आहे, 10,000 रुपयाची स्टेशनरी आहे. कॅश या ठिकाणी क्रेडिट होईल. कॅश नॅरेशन मध्ये बिल नंबर वगैरे सगळं टाकून सेव्ह केलं. नेक्स्ट त्यानंतर वेजेस पेड केलेले 31 डिसेंबरला. पेमेंट मध्ये चिंते होते वेजेस. वेजेस या ठिकाणी असतील डायरेक्ट एक्सपेन्सेस, कंट्रोल एस सेव्ह. किती रुपये आहे, 1,000 रुपये. कॅश मी दिलेले आहेत, त्यामुळे कॅश नॅरेशन एक्सेप्ट. नेक्स्ट पुढे हाऊस रेंट मिळालेलं आहे. F6 रिसिट मध्ये F2 प्रेस केला. कधी मिळालेलं आहे, 1 जानेवारीला मिळालेलं आहे. RC हाऊस रेंट रिसिव्ड. ग्रुप असेल कॅपिटल अकाउंट. किती रुपये मिळालेले हाऊस रेंट, 20,000 रुपये. त्यांची रक्कम जमा झालेली आहे SBI मध्ये. SBI सेव्ह. लक्षात आली एंट्री. नेक्स्ट मोबाईल विकलेलं, कधी विकलेलं आहे, 31 जानेवारी. मग 31 जानेवारीला मोबाईल विकला तर अगोदर त्या दिवशीचं डेप्रिशिएशन चार्ज करायचं. त्याशिवाय या ठिकाणी आपल्याला बुक व्हॅल्यू भेटणार नाही. इथे बॅलन्स शीट वरती आलोय, आल्ट F1 पेज करून डिटेल बघतोय. तिथे मोबाईलची किंमत आहे 22,000 रुपये.
मग एप्रिल पासून या ठिकाणी जर बघितला 31 जानेवारी पर्यंत यूज किती झालेलं आहे, मोर दॅन 6 मंथ. F2 प्रेस केला, डेट टाकला 31 जानेवारी. डेप्रिशिएशनचं अकाउंट या ठिकाणी तयार केलं. डेप्रिशिएशन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेव 22,000 वर आठशी प्रेस केला, रक्कम 22,000 रुपये. मोबाईलची 22,000 गुणिले 40 भागिले 100 एंटर. 8,800 डेप्रिसिएशन आलं. मोबाईल एंटर. ते एंट्री केल्यानंतरच तुम्हाला इथे मोबाईलची बुक व्हॅल्यू दिसायला चालू होते 13,200 ची. कंट्रोल ए सेव्ह. आता मोबाईल विकलेला आहे. मोबाईल कसं विकलेलं आहे, कॅश मध्ये. म्हणजे इथे F6 मध्ये या ठिकाणी एंट्री करतोय आपण. ओके, क्रेडिट काय झालेलं आहे, मोबाईल. मोबाईलची रक्कम किती आहे, इथेच तुम्हाला दिसते. तुम्ही कॅल्क्युलेट पण केलं आणि इथे तुम्हाला दिसते 13,200. एंटर. डेबिट कॅश. कॅश किती मिळाली आपल्याला, 9,000 रुपये. जी कमी मिळाली ती काय झाला, लॉस. लॉस ऑन मोबाईल. कॅपिटल खाली एंट्री. काही डाऊट, सेव्ह. नेक्स्ट. त्यानंतर पुढे काय झालेलं आहे, ऍग्री इन्कम मिळालेलं आहे. बरोबर आहे. F6 रिसिप्ट मध्ये चिंते होते. तारीख आहे 1 फेब. आरसी ऍग्री इन्कम कॅपिटल अकाउंटच ग्रुप असेल. किती रुपये मिळालेले आहे, 10,000. पण मे तुम्हाला थेरॉटिकलच्या वेळेस 1,00,000 करायला सांगितलं होतं. इथे 1,00,000 करून घ्या. तुमच्या थिअरॉटिकलच्या प्रॉब्लेमला क्रॉस चेक करायला सोपं. एंटर. कसे मिळाले, एसबीआय मध्ये पेमेंट मिळाले. एसबीआय नॅरेशन सेव्ह. नेक्स्ट. त्यानंतर LIC चा हप्ता पेड केलेला आहे. F5 पेमेंट मध्ये F2 प्रेस करून डेट चेंज केली, 2 फेब. LIC आपली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट ग्रुप येईल. कंट्रोल सेव्ह. 1,05,000. इंटर. HDFC मधून पेमेंट दिल्यामुळे HDFC अकाउंट नॅरेशन मेन्शन केलं, इंक्रीज सेव्ह. नेक्स्ट. ओके, तुमच्यासाठी एक क्वेश्चन असेल, LIC तुम्ही पेड केलात, तुमची स्वतःची वैयक्तिक पे केलात, तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये या ठिकाणी पे केलात, तुमच्या चाइल्डची पे केलात, तर पुन्हा कुणाची LIC तुम्ही पेड केलेली आहे त्याचं डिडक्शन तुम्हाला भेटतं. हा क्वेश्चन तुमच्यासाठी असेल, उद्या तुम्ही सांगायचं. ओके, म्हणजे एक प्रोप्रायटर आहे, प्रोप्रायटरनी त्याची स्वतःची LIC पे केलेली आहे, त्याच्या बायकोची पे केलेली आहे, त्याच्या आई वडिलाची पे केलेली आहे. ओके, आई वडिलाची पे केलेली आहे. वडिलाचं वय 60 पेक्षा जास्त आहे, आईचं वय 60 पेक्षा कमी आहे. ओके, त्याचे चाइल्ड आहेत, ठीक आहे, त्याच्या मुलाचं वय 18 पेक्षा जास्त आहे, मुलीचं वय 18 पेक्षा कमी आहे. या पद्धतीने त्यांनी LICचे हप्ते भरलेले आहेत. आता त्याला पुन्हा कोणाचं LICच्या पेमेंटचं जी काही डिडक्शन देता येतं ती कन्सेप्ट या ठिकाणी तुम्ही सांगायची. ओके, क्वेश्चन लक्षात आलंय ना. नेक्स्ट. पुढे एज्युकेशन फी पे केलेली आहे. एज्युकेशन फी पे केल्यानंतर इथे आपल्याला नोंद या ठिकाणी विचारून घ्यायची. तर डेट आहे 1 मार्च. 1 मार्च डेट कुठली, RC एज्युकेशन फी कॅपिटल अकाउंट सेव्ह. त्या ठिकाणी 62,000 रुपये पे केलेले आहेत. सपोज या 62,000 मध्ये 60,000च ट्युशन फी आहे, तर इथं तुम्हाला 60,000 टाकावं लागेल एज्युकेशन फीला, आणि परत डेबिट करून ड्रॉइंगला टाकावं लागतील 2,000 रुपये. कारण आपल्याला एज्युकेशन फीचं डिडक्शन फक्त भेटतं कशाचं, ट्युशन फीचं भेटतं. तुम्ही एज्युकेशन फीची जी पावती पे केली, अदर दॅन ट्युशन फीचं नाही भेटत. म्हणजे सगळीच ट्युशन फी असं कन्सिडर करतोय आपण. 62,000 क्रेडिट केलेले, पेमेंट कुठून दिलेले आहे, कॅश मध्ये. कॅश नॅरेशन ऍक्सेप्ट. ओके,
बँकेमध्ये तुम्ही 10,000 पेक्षा जास्तीचे कॅशने पेमेंट देऊ शकता, गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये देऊ शकता, एज्युकेशन फी मध्ये तुम्ही देऊ शकता, पण अदर ठिकाणी तुम्हाला लिमिट येतं 10,000 पेक्षा जास्ती रक्कम कॅश मध्ये पेमेंट करता येत नसतं. ओके, ऍज पर रूल इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार या ठिकाणी आहे ते कन्सेप्ट. नेक्स्ट पुढची एंट्री काय आहे? शॉप रेंट पेड केलेलं आहे, F2 प्रेस केलं, पेमेंट मध्ये एंट्री होते, तारीख आहे 31 सॉरी 2 मार्च 2 मार्च. इथे 800 प्रेस केला, तयार केला शॉप रेंट अकाउंट, शॉप रेंट असेल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेव्ह केला, म्हणजे 20,000 रुपये पे केले, त्याच्यातले 10,000 रुपयाचे एक्सपेन्सेसला येतील कारण ते मार्च महिन्याचे आहेत जे ते, परत डेबिट केला 8C प्रिपेड शॉप रेंट, पुढल्या वर्षीचं पे केलंय ते आपल्यासाठी असेल करंट ऍसेट. 10,000 रुपये पेमेंट कसं दिलेलं आहे? चेकनी, एचडीएफसी क्रेडिट. लक्षात आलेलं आहे? कंट्रोल ए सेव्ह. त्यानंतर आपल्याला इंटरेस्ट मिळालेलं आहे F6 रिसिट मध्ये, F2 प्रेस केला, तारीख आहे 31 मार्च, क्रेडिट होईल इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, इनडायरेक्ट इन्कम, पण इथेही मिळालेलं 2 महिन्याचं आहे, त्याच्यामुळे जे टोटल इंटरेस्ट मिळालेलं आहे 3,000 रुपये, त्यातले 1,500 रुपये या ठिकाणी इंटरेस्टला जातील आणि 1,500 रुपये प्री रिसिव्ड इंटरेस्ट जातील. ओके, प्री रिसिव्ड इंटरेस्ट, त्याचा ग्रुप असेल करंट लायबिलिटी. रक्कम 1,500 रुपये, पेमेंट कसं दिलेलं आहे? चेकने दिलेलं आहे, एचडीएफसी सेव. ओके, इथे बघू शकता पुढची एंट्री आहे की 2 एप्रिल 22 ला सॅलरी पेड केलं म्हणलेलं आहे. आपल्याला सॅलरी पेड केल्याची एंट्री करायची गरज नाही आता इथे या चालू आर्थिक वर्षामध्ये. सॅलरी अनपेड आहे म्हणून नोंद करणं गरजेचं आहे. F7 जर्नल मध्ये तारीख 31 मार्चच असेल, एंटर. सॅलरीचा खर्च झाला, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती रुपये आहे? 50,000 रुपये, क्रेडिट RC सॅलरी अनपेड, सॅलरी देणं आहे म्हणून दाखवावं लागेल करंट लायबिलिटी. लक्षात आली एंट्री? तर थेरॉटिकल मध्ये आपण घेतलेलीच आहे, तरी या ठिकाणी डाऊट असेल तर क्लिअर करा. ओके, इंटर ऍक्सेप्ट. त्याच्या पुढे कमिशन मिळाल्याची आहे, पण तेही कमिशन मार्च महिन्याचं होतं आणि ते मिळालं पुढच्या वर्षामध्ये. मग F6 मध्येच एंट्री होईल, ते डेबिट होईल प्री रिसिव्ड कमिशन, सॉरी अनरिसिव्ड आहे, पुढल्या वर्षात मिळेल ना. अनरिसिव्ड कमिशन करंट ऍसेट असेल येणं, किती रुपये आहे? 5,000 रुपये, आणि कमिशन रिसिव्ड या ठिकाणी क्रेडिट, इनडायरेक्ट इन्कम, नॅरेशन ऍक्सेस. लक्षात आलं? नेक्स्ट पुढे एंट्री काय? SBIचं सेव्हिंग अकाउंट जे आहे त्याच्यावर इंटरेस्ट मिळालेलं आहे. F6 रिसिट मध्ये एंट्री होईल, RC सेव्हिंग इंटरेस्ट, सेव्हिंग इंटरेस्टचा ग्रुप असेल कॅपिटल अकाउंट, सेव, किती रुपये आहे? 40,000 रुपये, डेबिट होईल SBI, नॅरेशन सेव. आलंय पण लक्षात? नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? स्टेशनरीचा आपल्याकडे स्टॉक शिल्लक आहे. आता या स्टॉकचं रेकॉर्डिंग त्या स्टॉक नुसार या ठिकाणी करून जमणार नाहीये. इथे जर्नल एंट्री पास करावी लागेल, जनरल एंट्री. त्याच्या अगोदर इथं रिपोर्ट दाखवतोय प्रॉफिट लॉस वरती आलाय
Alt F1 प्रेस केला, इथे स्टेशनरीचा जो खर्च दिसतोय, स्टेशनरीचा खर्च 10,000 दिसतोय, पण परचेस केलेली स्टेशनरी आपण पूर्ण खर्चाला टाकली होती 10,000, त्यातले 6,000 रुपयाचा स्टॉक शिल्लक आहे, तर खर्च झाला किती? 4,000. म्हणजे इथे 4,000 दिसला पाहिजे है ना. आणि ते बॅलन्स शीट मध्ये असेट साईडला दिसलं पाहिजे, इथे स्टेशनरीचा स्टॉक आहे, स्टेशनरीचा स्टॉक. त्यासाठी एंट्री पास करायची आपल्याला F7 जर्नल मध्ये इंटर RC स्टेशनरी स्टॉक, स्टेशनरी स्टॉक असेल करंट असेट 6,000, क्रेडिट होईल या ठिकाणी स्टेशनरी एक्सपेन्सेस, स्टेशनरी स्टेशनरीला टाकल्यामुळे तर स्टेशनरीला बरोबर 4,000 दिसेल. रिपोर्ट मध्ये या ठिकाणी सेव्ह केलं, स्टेशनरीचा स्टॉक शिल्लक आहे. ते बॅक आलात, बॅक आल्यानंतर इथे पाहू शकता प्रॉफिट लॉस वरती आलात, इथे स्टेशनरी किती दिसते आता? 4,000 रुपयाची दिसते. आणि बॅलन्स शीट मध्ये आलात, बॅलन्स शीट मध्ये या ठिकाणी पाहू शकता इथे स्टेशनरीचा स्टॉक तुम्हाला दिसेल. ओके, म्हणजे स्टेशनरी, पॅकिंग मटेरियल, फ्यूल याचे बऱ्याच वेळेस या ठिकाणी स्टॉक असतात, तर त्याची एंट्री या पद्धतीने आपल्याला करावी. या झाल्या. त्यानंतर आपल्याकडे जे ऍसेट्स आहेत, ह्या ऍसेट वरती डेप्रिशिएशन येणार आहे, मोबाईल आणि फर्निचर वरती डेप्रिशिएशन येणार आहे. पण मोबाईल तर विकून घेतला, मोबाईल शिल्लकच नाही, आता फर्निचरवर डेप्रिशिएशन येईल. 22,000 वर 10%, 2,200, बरोबर आहे ना. पण ते एंटर प्रेस करा, ते फर्निचर कधी विकत घेतले ते बघा, तुमच्या लक्षात येईल. फर्निचर ऑक्टोबर मध्ये विकत घेतलेले आहे, म्हणजे वापर मोर दॅन 6 मंथ झालेला नाहीये, म्हणून डेप्रिशिएशन अर्धा चार्ज होईल, म्हणजे 1,100 रुपये डेप्रिशिएशन चार्ज. बँक डेप्रिशिएशन डेबिट 1,100 रुपये आणि क्रेडिट होईल फर्निचर. नॅरेशन सेल. लक्षात आले. आता यानंतर आपलाही स्टॉक शिल्लक आहे, मेन गुड्सचा स्टॉक शिल्लक आहे, त्याची एंट्री नाही करायची. त्यासाठी बाय ते प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये तुम्हाला इथे काही दिसते का? स्टॉक, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक नाही दिसत. बॅक तुम्ही क्रिएट मध्ये जा, अदरवाइज व्हाउचर मध्ये या, इथे RC प्रेस करून एक स्टॉक नावाचं खातं तयार केलं, त्या स्टॉकचा ग्रुप स्टॉक इन हँड घेतला, खातं सेव्ह केलं, इथे एंट्री करायची नाहीये. खातं बॅक येतोय, इथे आता प्रॉफिट लॉस मध्ये बघतोय तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक ऑप्शन दिसतोय. कुठूनही एंटर प्रेस करा, क्लोजिंग स्टॉकच्या समोर आला 31.3 किती रुपयाचा स्टॉक आहे तुमच्याकडे ऑलरेडी काढलेला आहे नोटबुक मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये. एक लाख 10,000, 1,17,000 रुपये सेव्ह केलं. बॅक इथे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली. आलेली दिसेल लक्षात. काही डाऊट, काही अडचण? ओके, प्री रिसिव्ड इंटरेस्टची जी एंट्री आहे तीच ना. प्री रिसिव्ड 31 मार्चला पैसे मिळालेले प्री रिसिव्ड इंटरेस्टचे. इथे बघा या ठिकाणी प्री रिसिव्ड इंटरेस्ट जे आहे, इथे प्री रिसिव्ड इंटरेस्टची एंट्री बघा तुम्ही. तर ते पूर्ण प्री रिसिव्ड इंटरेस्ट आहे का 2 महिन्याचा आहे? ओके, हे 3,000 रुपये पूर्ण एकाच महिन्याचे आहेत, त्याच्यामुळे इंटरेस्ट रिसिव्हला या ठिकाणी नाही जाणार. इंटरेस्ट रिसिव्ह या ठिकाणी झिरोच आहे. पूर्ण 3,000 रुपये रक्कम या ठिकाणी प्री रिसिव्ड इंटरेस्टची आहे. ओके, या पद्धतीने प्री रिसिव्हची एंट्री एक एंट्री. याचाही फरक पडेल, तुमचं प्रॉफिट या ठिकाणी कमी होईल. आता अगोदर इन्कम वाढून दिसत होता, आता ते दिसणार. लक्षात आले.
कन्फर्म. प्रॉफिट प्रॉफिटला टी दिसेल. आल्ट F1. आलंय का नोटबुक मध्ये जेवढं आहे तेवढं. पण ज्या प्रॉब्लेम मध्ये HDFC चं लोन आहे ते घेऊ नका, का तोच आहे. हा, ओके, थोडा फरक आहे. पण बाकी इंटरेस्ट सेमच आहे. त्यामध्ये मे बी काही शेवटचे इंटरेस्ट एक्सपेक्ट केलेले असतील आणि सुरुवातीचे जे ठिकाणी आहेत ते चेंज केलेलं असेल.